आहेत, माझ्या वडिलांची इज्जत जाईल, थोडंसंच दूध आहे, थोडंसं द्या. 2-3च पाहुणे आहेत. संध्याकाळी बाबांनी गाईचं दूध काढलं ना, मी तुमचं दूध परत आणून देईन, हे पैसे ठेवा, संध्याकाळी दूध द्यायला परत येते. घर किती परिस्थिती गरीब असू द्या, किती मोठ्या गरीब मुलीला दिलं ना तुम्ही, किती मोठ्या घरात द्या, त्या घरातून गरीब परिस्थितीमध्ये रोज खायची पंचायत असू द्या माहेरी, पण माहेरी आल्याच्या नंतर ज्या वेळेला सासरी निघण्याची वेळ येईल ना, ढसाढसा मुलगी रडते. 4 वेळा दरवाजात जाते, 4 वेळेला बाहेर येते, 4 वेळेला आतमध्ये जाते. कारण तिला वाटतं माझं काही विसरलं तर नाही ना, माझं काही विसरलं का नाही ना. पण भोळं भाबडं मन तिच्या लक्षात राहत नाही. घराला मातीच्या भिंती आहेत, पण याच भिंतीमध्ये तिचा जीव अटकलेला आहे. लहानपणापासून त्याच मातीवरती ती गुडघ्यानं रांगत आली आहे, त्याच मातीला त्याच भिंतीला धरून ती लहानाची मोठी झाली. तिचा जीव अटकतो. ज्या वेळेला तिला वाटे लावण्याची वेळ येते ना, आईला किंमत कळते. आई शेतात गेल्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळच्या जेवणापासून तर संध्याकाळी चहापर्यंत, संध्याकाळी झोपेपर्यंत मुलगी सगळी कामं करते घरातली. आईला तांब्या सुद्धा उचलू देत नाही, वडिलाला सुद्धा कोणता त्रास ती मुलगी देत नाही. पण ज्या वेळेला तीच मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन आपण करतो ना, त्यावेळेला किंमत कळते. अहो किती मुलीला संस्कार द्या, घर जर चांगलं भेटलं नाही ना, ते आई वडिलाच्या अंतकरणाला काळजाला पिळा बसतो, त्यांच्या धाक असतो. लग्न जमल्याच्या नंतर त्या मुलीचं लग्न होऊन 2 महिने 3 महिने संसार होईपर्यंत त्या आई वडिलाला झोप लागत नाही. एकुलती एक मुलगी आहे, आमच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन केली आम्ही. लोक चांगलं सांभाळतील का, लोक व्यवस्थित तिला लक्ष देतील का, लोक तिच्याकडे पाहतील का. अहो घर माहिती नाही कसं आहे, पण तरी सुद्धा त्या परिवारावरती विश्वास ठेवून मुलगी स्वतःच्या मनाचं धाडस करते, घट्ट मन करून दुसऱ्याच्या घरी आणण्यासाठी जाते. पहा, सगळ्यात मोठा त्याग आहे या मुलीचा, सगळ्यात मोठा त्याग बाईचा आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्रीभ्रूण हत्या व्हायची, हुंडा जास्त द्यावा लागायचा, बापाला तो त्रास सहन होत नव्हता. पण कित्येक मुली गर्भामध्ये मारल्यात, कित्येक मुली मारल्यात. घराला घर पण सण आला ना, सणाच्या वेळेला जर मुलगी जर नसेल तुमच्या घरात तर सण वाटत नाही. लग्न असेल, लग्नामध्ये इकडून तिकडून फिरण्यासाठी मुलगी नसेल तर ते लग्न वाटत नाही. किती मोठा कार्यक्रम असू द्या, त्याच्या पुढचं एक सांगते पहा. एकुलती एक मुलगी असू द्या, मुलं तुम्हाला 3 आहेत, पण मुलगी जर तुमच्या जीवनात नसेल ना, शेवटच्या वेळेला प्रेतावरती डोकं ठेवून रडण्यासाठी सुद्धा, ती अंत्ययात्रा करण्यासाठी सुद्धा मुलगीच पाहिजे. पहा, त्या अंत्ययात्रेला सुद्धा किंमत नाही, मुलगी नसल्याशिवाय ते सुद्धा वाटत नाही. मुलगी असेल